नमस्कार, मी अक्षय गोले तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतोय फिजिक्स विथ अक्षय गोलेमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत न्यूमरिकल ऑन रोटेशनल डायनॅमिक्स. पण तत्पूर्वी या आधीचे जर न्यूमरिकल्स आपले मिस झाले असतील तर या वरती दिलेल्या आय बटनवरती नक्की क्लिक करा. तुम्ही अजूनही आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवरती हिट करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात आजचा प्रश्न काय आहे ते. सो मित्रांनो, आजचा जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे. इन अ सर्टन युनिट्स the radius of gyration of a uniform disk about its central and transverse axis is root of 2.5. Its radius of gyration about the tangent in the plane in same unit must be. So option A is root of 5, option B is 2.5, option C is 2 into root of 2.5, option D is root of 12.5. So आपल्याला काय सांगितलं, आपल्याला दिलं आहे रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युनिफॉर्म डिस्क किंवा जेव्हा त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन हा त्याच्या सेंटरमधून पास होतो आणि विच इज ट्रान्सवर्स म्हणजे काय, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क आहे, त्यावेळेस त्याचा रेडियस ऑफ गायरेशन आहे रूट ऑफ 2.5. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनच फाइंड आउट करायचं आहे. पण कधी, जेव्हा त्याचा ऍक्सेस ऑफ रोटेशन हा टँजंट टू द डिस्क आहे आणि तो जो टँजंट आहे तो जो आहे तो प्लेन मध्ये आहे, डिस्कच्या प्लेन मध्ये आहे, त्यावेळेस त्याचा रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. चला तर मग आपण पहिल्या हाफ पार्टचा उपयोग करून घेऊयात आणि बघूयात आपल्याला काय सांगितलंय. सो मित्रांनो, आपल्याला असं सांगितलंय की एक डिस्क आहे, ही डिस्क रोटेट होती आणि हिचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो त्याच्या सेंटरमधनं पास होतो विच इज परपेंडिक्युलर टू द इट्स प्लेन. सो याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया जो काही आहे त्याला आपण आय असं म्हणूयात. सो आपल्याला असं म्हणता येईल की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट इट्स सेंट्रल अँड ट्रान्सवर्स ऍक्सिस इज आय इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू आर स्क्वेअर, वेअर आर इज अ रेडियस ऑफ अ डिस्क. करेक्ट आहे, ठीक आहे. सो therefore we can say that r square is equal to 2 times I upon m. पण आपल्याला हे पण माहिती आहे की I is equal to m into k square, where k is a radius of gyration. So radius of gyration ची डेफिनेशन काय येते? सो अकॉर्डिंग टू रेडियस ऑफ गायरेशन, या वरच्या क्वेश्चन वरून आपण असं लिहिता येईल का की k स्क्वेअर इज इक्वल टू I अपॉन m. सो अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन k इज इक्वल टू रूट ऑफ IM. पण इथं आपण k स्क्वेअर इज इक्वल टू I अपॉन m असंच घेऊयात, कारण आपल्याला हे पुरेसं होईल. ठीक आहे. सो हे जे इक्वेशन आहे, हे जे आपल्याला ही जी व्हॅल्यू फाइंड आउट झालेली आहे, के स्क्वेअर इज इक्वल टू आय अपॉन एम, सो ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुटअप करूयात. सो इथे आपल्याला माहिती आहे, इथे ऑलरेडी आय अपॉन एम ही जी व्हॅल्यू आहे ही ऑलरेडी गिवन आहे. सो याच्याऐवजी आपण इथे के स्क्वेअर टाकूयात. सो आपलं इक्वेशन असं होईल, सो आपल्याला असं म्हणता येईल की आर स्क्वेअर इज इक्वल टू टू के स्क्वेअर. करेक्ट. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू, आता के स्क्वेअर, के ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, के ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, ती आहे रूट ऑफ 2.5. सो इथे के स्क्वेअर दिलाय, सो आपण असं लिहूयात आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ 2.5 चा स्क्वेअर. सो रूट ऑफ 2.5 चा स्क्वेअर होतो 2.5 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 5. सो आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येईल? आर स्क्वेअर ची व्हॅल्यू येईल 5. सो आपल्याला हे जे रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू दिलेली होती त्याच्यावरून आपल्याला रेडियस ऑफ डिस्क मिळालेली आहे. सो ते रेडियस ऑफ डिस्क आहे रूट ऑफ 5, पण आपण इथे आर स्क्वेअर इज इक्वल टू 5 असं घेतलंय, कारण हीच व्हॅल्यू आपल्याला पुढे वापरायची आहे. ठीक आहे. सो जाऊयात पुढच्या याच्यावरती. सो आपल्याला आता काय सांगितलंय सो आपल्याला आता असं सांगितलंय की ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू, सो आपण असं कन्सिडर केलेलं होतं की आपल्याकडे एक डिस्क आहे आणि या डिस्कच्या सेंट्रल पॉइंट मधून, म्हणजे सेंट्रल ऍक्सिस मधनं जेव्हा ती रोटेट होत असेल, जेव्हा त्याचा ऍक्सिस त्याच्या सेंटर मधून पास होतो आणि परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे, तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो आहे आय. हे आपण आधी कन्सिडर केलेलं होतं. आता जो आपल्याला नवीन ऍक्सिस सांगितलाय, तो नवीन जो ऍक्सिस आहे तो आहे टँजंट, म्हणजेच या डिस्कच्या केवळ एकाच पॉइंटला टच करून जातोय आणि तो त्याच प्लेन मध्ये आहे ज्या प्लेन मध्ये ही डिस्क आहे. ओके. सो नाव द डिस्क इज रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस विच इज टँजंट टू द डिस्क
अँड इन द प्लेन ऑफ अ डिस्क. सो अशा कंडिशनमध्ये याचा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याला आपण आय नॉट असं म्हणूयात. सो आपल्याला आय नॉटची व्हॅल्यू काय आहे ते माहिती आहे. सो आय नॉटची व्हॅल्यू आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ टँजंट इन इट्स प्लेन इज गिवन बाय आय नॉट इज इक्वल टू 5/4 इंटू mr स्क्वेअर. सो आता ही जी व्हॅल्यू आहे 5/4 इंटू mr स्क्वेअर, ही व्हॅल्यू कशी आली हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये लिहून पाठवा. मी आय या व्हॅल्यूवरून आय नॉटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतात याच्यासाठी देखील एक व्हिडिओ करेल. पण त्यासाठी तुम्ही जर मला खाली कमेंटमध्ये लिहून पाठवलं तर डेफिनेटली मी हा व्हिडिओ करेन. सो आत्ता तरी आपण आत्तापुरतं आपण कन्सिडर करूयात की आय नॉटची जी व्हॅल्यू आहे ती आय नॉटची व्हॅल्यू आहे 5/4 इंटू mr स्क्वेअर. राईट. सो आपल्याला हे माहिती आहे की आय नॉट इज इक्वल टू 5/4 इंटू एम इंटू आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपण 5 कन्सिडर केलेली आहे. सो 5 मिळालेली आहे याच्या आधीच्या स्लाइडमध्ये. सो आर स्क्वेअरची व्हॅल्यू पुटअप करूया, ती आहे 5. सो 5 इंटू 5 इज इक्वल टू 25. सो आय नॉट इज इक्वल टू 25/4 इंटू एम ही व्हॅल्यू येणार आहे. पण आपल्याला माहिती आहे की आय नॉट इज इक्वल टू एम इंटू K1 स्क्वेअर, वेअर K1 जो आहे हा आहे नवीन रेडियस ऑफ गायरेशन. करेक्ट आहे. सो आता ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज झाला की रेडियस ऑफ गायरेशन देखील चेंज होतो. सो नवीन रेडियस ऑफ गायरेशन जो आहे तो आहे K1. आपल्याला K1 चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, ठीक आहे. सो वरती जे इक्वेशन आहे इथे जे आपण आय नॉट लिहिलेलं आहे या आय नॉटच्या जागेवरती आपण ही जी एम इंटू K1 ची जी व्हॅल्यू आहे ही इथे पुटअप करूयात. सो हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल की आय नॉट, ओके, सो हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल की एम के स्क्वेअर एम इंटू K1 स्क्वेअर विच इज इक्वल टू 25/4 टाइम्स एम. ऑब्व्हियसली दोन्ही बाजूला एम एमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत हे दोन्ही बाजूचे एम एम कॅन्सल होऊन जातील. सो K1 स्क्वेअरची व्हॅल्यू येईल K1 स्क्वेअर इज इक्वल टू 25/4. सो आपल्याला K1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो K1 स्क्वेअर इज इक्वल टू 25/4 येईल. सो K1 ची व्हॅल्यू काय येईल? K1 इज इक्वल टू 5/2 विच इज इक्वल टू 2.5 युनिट्स. सो मित्रांनो, आपलं आन्सर आहे रेडियस ऑफ गायरेशन अबाउट टँजंट इन इट्स प्लेन इज 5/2 दॅट इज 2.5 युनिट्स. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. या पुढचा व्हिडिओ आपल्याला कुठल्या टॉपिकवर बनवायचा ते देखील खाली आम्हाला कमेंटमध्ये अवश्य लिहून पाठवा. तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.